नमस्कार. आज आपण सर्वात सोपा झटपट तयार होणारा आणि तोंडाला चव येईल असा टमाटर घालून मिरचीचा झणझणीत ठेच्याची रेसिपी बघणार आहोत. यासाठी आपण एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतले. तेल गरम झालं की 1 प्लेटभर मिरच्या अशा निवडून स्वच्छ धुवून थोड्याशा अशा मध्ये कापून घेतलेल्या आहे. अर्धी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे. हे बघा, आता 2 ते 3 मिनिट तेलामध्ये चांगल्या ह्या मिरच्या अशा परतून घ्यायच्या आपल्याला, म्हणजे असा पूर्णपणे रंग बदलला पाहिजे. हे असा मिरचीचा गॅस कमी आचेवरच ठेवलेला आहे. मिरच्या अशा एकदम तिखट नाही आहे, लवंगी मिरचीसारख्या अशा पोपटी रंगाच्या कमी बियावाल्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर मिरची चांगली परतून झाली की त्यामध्ये 1 मध्यम साईजचा टमाटर बारीक कापून घातला आहे. चवीनुसार 1 चमचा मीठ घेतलेला आहे. गॅस कमी आचेवरच ठेवायचा आहे आणि टमाटर चांगलं तेलामध्ये मिरचीमध्ये परतून घ्यायचं. याचं पूर्ण पाणी असं टमाटरचं आटलं पाहिजे. असं हे बघा, छान असं हे आता परतून झालेलं आहे. टमाटर एकदम मऊ असा झाला आहे. आता आपण याचा ठेचा बनवून घेऊया. तर ठेचा बनवत असताना तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता किंवा असा ग्लास असतो त्यानेही असा थोडासा रगडून घ्यायचा. छान चवीला लागला जातो. मिक्सरला फिरवायची गरज नाही आहे. असा थोडासा असा दाब देऊन रगडून घेतला की छान ठेचा तयार होतो, चवदार. नक्की ट्राय करून बघा. झटपट होणारा आहे आणि चवीला तर अप्रतिम असा लागणारा आहे. हे बघा, अगदी 2 ते 3 मिनटात मस्त हा ठेचा तयार होतो आहे. चला तर सर्व मिरच्या या पद्धतीने असा मी रगडून घेते, छान ठेचा करून घेते. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ बघत जा. आणि आपला हा मस्त झणझणीत चवीला अप्रतिम असा लागणारा ठेचा तयार आहे. तुम्ही बघू शकता. गरम गरम मस्त सर्व करते. याबरोबर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खूप छान असा लागला जातो. चला तर गरमागरम मस्त ठेचा तयार आहे. धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.